सर्वांना नमस्कार. सर्व बंधू, शिक्षक बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. या संदर्भात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खुणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी. मित्र हो, नुकतंच राज्य शासनाच्या वतीनं एक अभियान सुरू करण्यात येत आहे आणि हे अभियान विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं संपूर्ण 1 महिना, जो ऑगस्टचा महिना आहे, पूर्ण या महिन्यामध्ये सर्व परीक्षा यंत्रणा, सर्व शाळांचे शिक्षक आणि सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना द्यावी या उद्देशाने सदर अभियान राबवण्यात येत आहे. सदर गुणवत्ता विकास महाअभियानाअंतर्गत 2 भाग त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तर जो पहिला भाग आहे, तर त्या पहिला भाग तो विद्यार्थी गुणवत्ता विकास या संदर्भात आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की शिक्षण विभागाचं प्रमुख ध्येय आहे प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी देणं. मग हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता शासन विविध प्रकारच्या योजना या त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. त्यांची विशिष्ट ध्येय धोरणं ही ठरवली जातात. विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. नुसती प्रभावी अंमलबजावणी होते की नाही त्याची पडताळणी करणं आणि वेळोवेळी या अभियानाच्या, या विविध योजनांच्या जी काही फलनिष्पत्ती त्या ठिकाणी होते का नाही, तर याचा सुद्धा मागोवा घेणं, त्याचबरोबर त्या योजनांमध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करणं हे आवश्यक असतं. मित्र हो, या संदर्भाने आपलं महाराष्ट्र राज्य हे एक प्रगतिशील राज्य म्हणून त्या ठिकाणी अग्रगण्य एक राज्य म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार करणारं एक राज्य आहे. आपले सन्माननीय शिक्षण मंत्री साहेब यांनी 26 जुलै 2024 रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये शिक्षण विभागामार्फत विविध प्रकारच्या ज्या काही योजना त्या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी, त्याचबरोबर विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. मग ही योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष असं अभियान, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी व त्यामध्ये विविध योजना ज्या आपण पाहतो आहोत, या योजना राबवत असताना सुद्धा काही अडथळे येत असतात आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदलही करणं आवश्यक असतं. आणि हे बदल करण्यासाठी आमच्या सर्व परीक्षा यंत्रणेनं एक क्षेत्रीय स्तरावर जाणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग त्या मीटिंगमध्ये या सर्व बाबींचा उहापोह व्हावा. सर्व परीक्षा यंत्रणा ही ग्राउंड स्तरावर, क्षेत्रीय स्तरावर जावी आणि शाळांचं निरीक्षण करावं, विविध योजनांची त्या ठिकाणी पडताळणी करावी, योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहावं. त्याचबरोबर त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण काय केलं पाहिजे, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात, कोणते अडथळे येतात, त्यामध्ये आवश्यकतेनुसार काही बदल करणं अपेक्षित आहे का, हे परीक्षा यंत्रणेला कधी कळू शकेल, तर ते शाळा स्तरावर गेल्यानंतर, त्या योजनेच्या संदर्भामध्ये निरीक्षण केल्यानंतर आणि सर्व परीक्षा यंत्रणेनं हे अधिकारी यांनी भेट द्यावी आणि भेट देऊन त्याचा अहवाल हे संबंधित विभागाला त्या ठिकाणी पाठवावा, हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. मग या अभियानाची कार्यदिशा काय आहे, तर सर्व अधिकारी यांनी माहे ऑगस्ट, कारण हे अभियान दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या अभियानाची कार्यदिशा ठरवत असताना सर्वप्रथम या माहे ऑगस्टमधील पहिले 20 दिवस आहेत, 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, हे प्रामुख्यानं आपले जे काही अधिकारी आहेत तर त्यांनी प्रत्यक्ष शाळेला जावं, त्यांनी शाळेला भेट द्यावी, शाळेसोबत हितगुज करावं, शाळेमध्ये विविध चालणाऱ्या बाबी, ते जो काही फॉर्मॅट आपण पाहणार आहोत
त्यामध्ये काही बाबी दिले त्यांचं निरीक्षण करावं, शाळांना मार्गदर्शन करावं, हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. मग 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट हे प्रत्यक्ष शाळा भेटी झाल्यानंतर 6 दिवस 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीमध्ये शाळांनी ज्या काही निरीक्षण करण्यात आलेलं आहे, अधिकारी महोदयांनी जे काही भेटी दिलेल्या आहेत, त्यांच्यासोबत जो संवाद झालेला आहे, ज्या काही त्रुटी असतील त्यामध्ये सुधारणा करणं, काही उपाययोजना करणं, हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि शेवटच्या 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये तदनंतर ज्या काही सुधारणा झाल्या, ज्या शाळांना व्हिजिट करण्यात आलेल्या, भेटी करण्यात आलेल्या, मग त्यांनी त्या उपाययोजना केल्या आहेत का, तर त्याची सुद्धा त्या अनुषंगाने खात्री करण्यासाठी त्यांनी ज्या काही त्रुटी होत्या त्या आपल्या कशा पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, केल्या आहे की नाही, या संदर्भात खात्री करण्यासाठी ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्हिजिट करावी. म्हणजे एकंदरीत ऑगस्टमध्ये आमचे सर्व अधिकारी हे प्रामुख्यानं 2दा शाळेवर त्या ठिकाणी जाणार आहेत. मग आठवड्यातील कार्यालयीन अधिकाऱ्यांची साठी परीक्षा यंत्रणा जी आहे, तर किमान परीक्षा यंत्रणेतील अधिकारी यांनी सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस प्रामुख्यानं कार्यालयातील कामकाज त्या ठिकाणी करावं आणि उर्वरित जे 3 ते 4 दिवस असतील तर ते 4 दिवस तर त्यांनी प्रामुख्यानं शाळा व्हिजिट करावी, हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. तिसरी गोष्ट यामध्ये महत्त्वाची ठरते, तर यामध्ये प्रामुख्यानं मग कोणते अधिकारी आहेत, मग तर सन्मानी आपल्या शिक्षण विभागातले सर्व सन्मानी उपसंचालक, त्या ठिकाणी सन्मानी शिक्षणाधिकारी, सन्मानी गट शिक्षणाधिकारी, तत्सम पदावरील डाएटमधील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील सर्व प्राचार्य महोदय असतील, वरिष्ठ अधिव्याख्याता असतील किंवा तत्सम पदावरील सर्व उपशिक्षणाधिकारी किंवा आणखी जे काही अधिकारी आहेत, तर यांनी त्या ठिकाणी या विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करावेत, हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. मग आमचे हे सर्व जे काही अधिकारी यंत्रणा आहे, तर यांनी शाळा भेट केल्यानंतर त्यांची जी काही अहवाल असेल, निरीक्षण असतील, तर निरीक्षण हे सरळ पोर्टलवर त्या ठिकाणी नोंदणी करावी, ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मित्रांनो, आपलं जे काही उद्दिष्ट जे ठरवून दिलेलं आहे, प्रत्येक अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शाळांना त्या ठिकाणी भेटी द्याव्यात, हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि प्रमुख अधिकारी जे असतील किंवा महत्त्वाचे जे अधिकारी असतील, त्यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी केलेल्या ज्या काही भेटी आहेत, तर आपल्या उद्दिष्टाव्यतिरिक्त त्यांच्याही शाळांची त्या ठिकाणी निरीक्षणांची त्या ठिकाणी पडताळणी करावी आणि आवश्यकतेनुसार ते त्या ठिकाणी पडताळणी करणं ही आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. या जो अभियान आहे त्याचा दुसरा पण पैलू आहे. एक पहिल्या पैलूमध्ये आपण नेमकं त्यांचं एक फॉर्मॅट कसं असणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. त्या अगोदर महत्त्वाची गोष्ट आहे की यामधला पहिला आपण भाग पाहिला. दुसऱ्या भागामध्ये आपले पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन किंवा सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून विभागातील शासनाकडे, कार्यालयाकडे विविध प्रकारचे आवेदनं, अर्ज त्या ठिकाणी येतात. त्यांच्या विविध आपल्याला सर्वांना विदित आहे की लोकसेवा हमी कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 त्या ठिकाणी त्या अनुषंगाने आपल्याला विविध प्रकारच्या आलेले अर्जावर जे काही प्रलंबित अर्ज असतील किंवा कार्यालयामध्ये ही एक महत्त्वाची आपल्याकडे आलेल्या अर्जावर त्या ठिकाणी वेळेमध्ये त्यांच्यावर कारवाई करणं हे अपेक्षित आहे. दुसरी बाब महत्त्वाची की आपल्या कार्यालयाकडे काही जर प्रलंबित त्या ठिकाणी काही प्रकरणं असतील, तर त्या प्रकरणासंदर्भामध्ये विहित मुदतीमध्ये त्या ठिकाणी त्या प्रकरणाचे ते निकाली काढावेत, या संदर्भाने सूचना यामध्ये प्रामुख्यानं दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला विद्यार्थी हित हेच प्रामुख्यानं या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सर्व परीक्षा यंत्रणी याकडे गांभीर्यानं अभियानामध्ये गांभीर्यानं त्या ठिकाणी सहभाग नोंदवणं हे अपेक्षित आहे. आणि हे करण्यासाठी सर्व शाळांनी सुद्धा आता तयारी करणं हे अपेक्षित आहे. मित्र हो, बरेच शिक्षकांचे फोन येतात किंवा आम्हाला नेमकं आमची भूमिका या अभियानाअंतर्गत काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं आमच्या परीक्षा यंत्रणेचे पण काही अधिकारी, केंद्रप्रमुख यांनाही असं वाटतं की नेमकी माझी भूमिका काय आहे. तर या अभियानाअंतर्गत परिशिष्ट क्रमांक त्यामध्ये अभियानामधील निरीक्षणाचे काही मुद्दे त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला असा मुद्दा आहे की शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी, कारण जिल्ह्याची महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची एक स्वास्थ्य पत्रिका त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली. स्वास्थ्य नेमकं काय म्हणजे शैक्षणिक स्थिती नेमकी काय आहे हे राज्य शासनाच्या वतीने एका पुस्तिकेमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे.
मग आपली जी काही स्वास्थ्य पत्रिका आहे तर त्यामध्ये आपली शैक्षणिक जी स्थिती दर्शवण्यात आलेली आहे, ही शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा स्तरावरून विविध प्रकारच्या त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातात. उदाहरण जर परभणी जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये विशेष करून आपण जर पाहिलं असेल तर आपण शिक्षण परिषदा म्हणजे एकंदरीत केंद्र स्तरापासून तर ते सर्व आमच्या केंद्र प्रमुख महोदयापर्यंत यांचं सक्षमीकरण करण्यासाठी, आपल्या शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी व ग्राउंड स्तरापर्यंत केंद्र स्तरापर्यंत आपल्या शेवटच्या शाळेपर्यंत शिक्षकाला त्याच्या वर्ग प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी ह्या सोडवण्यासाठी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून उदाहरणार्थ अध्ययन निष्पत्ती संदर्भात असेल, अध्ययन निष्पत्ती असेल, पीजीआय असेल किंवा नॅस असेल किंवा आणखी जे विविध प्रकारचे उपक्रम असतील, शिक्षण सप्ताह असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून असतील किंवा विविध प्रकारच्या माध्यमातून किंवा आमचं परभणी जिल्ह्यामध्ये शिक्षण प्रभा त्रैमासिक संकलन आहे या मार्फत म्हणजे अशा विविध प्रकारच्या ज्या काही आमच्या उपाययोजना आहेत त्या माध्यमातून हा जिल्हा स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु या संदर्भामध्ये शाळा स्तरावर शाळांनी नेमकं काय केलं आहे, मग विद्यार्थ्याची गुणवत्ता उंचावण्यासाठी मग शाळांनी काय उदाहरण आपण पाहिलं असेल की पॅटमध्ये काय होतं, पिरियडिकल अकॅडमिक टेस्ट जी आहे, आपण पीजीआय पाहतो, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स आहे, नॅस आहे, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आहे, असरचा जो एक आपल्याकडे हे केलं जातं. असरमध्ये प्रामुख्यानं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे त्या ठिकाणी पाहिलं जातं, त्यांची क्षमता. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमच्या वर्गनिहाय आणि विषयनिहाय ज्या काय अध्ययन निष्पत्ती आहेत, ज्या काही क्षमता आहेत, जे काही कौशल्य आहेत तर ते विद्यार्थ्यामध्ये विकसित करण्यासाठी आम्ही शाळांनी विविध प्रकारचे उपक्रम, विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवणं अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे पाहिलं की पॅट असेल, पीजीआय असेल, नॅस असेल, असर असेल म्हणजे क्षमता आणि कौशल्य आणि अध्ययन निष्पत्ती ह्या जर आमची वर्ग प्रक्रिया या जर तीन बाबीला धरून जर प्रकर्षाने आमची वर्ग प्रक्रिया आम्ही शाळा स्तरावर जर राबवणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर फक्त हे तर आपलं माध्यम झालं क्षमता, कौशल्य आणि त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती, परंतु आमचा शिक्षणाचा प्रमुख महत्त्वाचा उद्देश आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला पूरक असे विविध प्रकारचे उपक्रम आपल्या शाळेच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी राबवणं अपेक्षित आहे आणि त्याची नोंद या वस्तुस्थिती या संदर्भामध्ये या रकान्यामध्ये करणं अपेक्षित आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की इयत्तानिहाय वर्गनिहाय आपल्या अध्ययन निष्पत्ती. मित्र हो, इयत्ता पहिलीपासून तर ते इयत्ता 12वी पर्यंत जर जेव्हा आपण अध्ययन निष्पत्तीचा विचार करतो आहे, वर्गांचा विचार करतो आहे तर इयत्ता पहिली ते 8वी या वर्गांसाठी आपण अध्ययन निष्पत्ती वर्गनिहाय आणि विषयनिहाय त्या ठिकाणी पाठीमागील अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते आमच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना माहीत आहे. फक्त इथं महत्त्वाचं आहे इयत्ता पहिली ते 8वी साठी अध्ययन निष्पत्ती आणि इयत्ता 9वी ते 12वी साठी अध्ययन क्षमता. या अनुषंगाने आमची वर्ग प्रक्रिया आणि विद्यार्थ्याच्या विकासाला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम हे त्या ठिकाणी आम्ही राबवणं अपेक्षित आहे. मित्र हो, इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी वर्गनिहाय, विषयनिहाय मराठी, इंग्रजी, आपण परिसर अभ्यास हे जे काही आहे, आता आपण एकात्मिक पाठ्यपुस्तकं त्या ठिकाणी आहेत आणि ही जे काही वर्गनिहाय, विषयनिहाय जे काही अध्ययन निष्पत्ती दिले आहेत तर त्या किती विद्यार्थ्यांना म्हणजे इयत्ता पहिलीतील किती विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती ह्या प्राप्त झालेल्या आहेत किंवा त्यांची संपादनूक झालेली आहे. मग संपादनुकीसाठी वर्गनिहाय जो काही आता जून ते ऑगस्टपर्यंत जो काही अभ्यासक्रम झालेला असेल तर त्या अभ्यासक्रमातून किती अध्ययन निष्पत्ती मुलांना साध्य झालेल्या आहेत तर त्याची वस्तुस्थिती दर्शक आपण त्या ठिकाणी लिहिलं. आता उदाहरणार्थ एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी असतील तर 20 विद्यार्थ्यांना म्हणजे इयत्ता पहिलीच्या 20 विद्यार्थ्यांना विषयनिहाय आणि वर्गनिहाय कोणत्या विषयातील उदाहरणार्थ मराठी विषयामध्ये किती विद्यार्थ्यांना त्यांच्या जे अध्ययन निष्पत्ती वर्ग आता ह्या 2-3 महिन्यामध्ये 4 असतील, 2 असतील, 3 असतील, मग या अध्ययन निष्पत्तीनुसार सर्वच विद्यार्थ्याला प्राप्त आहेत का, त्यांची संपादन झालेली आहे का, हे त्या ठिकाणी वस्तुस्थिती दर्शक त्याच्या त्या ठिकाणी नोंद करणं आपल्याला अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजच मी एका शाळेला व्हिजिट करण्यात आली आणि पाहिलं तर बहुतांशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं अध्ययन निष्पत्ती प्राप्त आहेत.
मित्र हो, अध्ययन निष्पत्ती म्हटलं की आमच्या खूप काही कठीण असा भाग नाही आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकं काय? तर ज्या काय आमच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित असलेल्या क्षमता असतील, काही कौशल्य असतील, ही कौशल्ये आमच्या वर्गप्रक्रियेच्या माध्यमातून विविध प्रकारचं ज्ञान असेल, आकलन असेल, उपयोजन असेल, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन, ही जी काय आमची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची असतील, सायकोमोटर डेव्हलपमेंटची असतील, इमोशनल डेव्हलपमेंटची असतील, म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला जे जे काही पूरक गोष्टी आहेत, ज्या क्षमता आहेत, जे स्किल आहे, जे आमच्या विद्यार्थ्यामध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना प्राप्त होणं अपेक्षित आहे, तर ते प्राप्त करून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. आणि त्या संदर्भातल्या ज्या वस्तुस्थिती दर्शक आपण नोंदी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. सर्व आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की जी जुलैची जी शिक्षण परिषद आपण घेतली होती, तर त्यामध्ये आणि त्यामध्ये आपण अध्ययन निष्पत्ती, कोणत्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या शिक्षकांनी सर्वांनी वाचन करावं आणि त्या अध्ययन निष्पत्तीनुसार आमची वर्गप्रक्रिया त्या ठिकाणी प्रभावी करावी. आणि आमची वर्गप्रक्रिया अध्ययन निष्पत्तीनुसार जर झाल्यास मला नक्की एक आशावाद आहे की परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या सर्व शिक्षकांची एक त्यांचा पण सकारात्मक प्रतिसादही आम्हाला क्षेत्रीय स्तरावर दिसून येत आहे. ही एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात येईल. 9वी आणि 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत, ज्या काही शाळा आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहेत, तर यांच्यामध्ये जे की वर्गनिहाय आणि विषयनिहाय ज्या काही अध्ययन क्षमता दिलेल्या आहेत, मग या अध्ययन क्षमता सर्व त्या त्या वर्गनिहाय बुद्धिष्ट जी ठरवलेली असतात किंवा जी क्षमता ठरवली असतील, तर ती त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहेत की नाही, त्यांची संपादन त्यांना झालेली आहे की नाही, या संदर्भात सुद्धा आपण निरीक्षण करावं, मुलांसोबत बोलावं, मुलांसोबत चर्चा करावी, मुलांसोबत संवाद करावा आणि मुलांसोबत कृतीयुक्त सहभागाच्या माध्यमातून, मुलांसोबत एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, आनंददायी वातावरणाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच, मला असं वाटतं, अध्ययन निष्पत्ती संदर्भामध्ये, अध्ययन क्षमतेच्या संदर्भामध्ये विद्यार्थी आपल्याला सहज त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी विद्यार्थी संवादाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या क्षमता प्राप्त झाल्या आहेत ते सहज आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं की पाणी आपण म्हटलं, आजच एका वर्गामध्ये गेलो होतो आणि विद्यार्थ्यांना त्यांनाही न जाणू देता आपण म्हणतो की आपण पाणी दररोज पितो, मग या पाण्याला वैज्ञानिकची संज्ञा काय आहे का, त्याचं काही सूत्र आहे का, मग H2O, मग याच्यामधला एच म्हणजे नेमकं काय, एचचे किती त्या ठिकाणी अणू असतील, किंवा एच म्हणजे नेमकं काय, ओ म्हणजे नेमकं काय, मुलांना त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समजू शकतं. आपण पाहतोय की एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण उदाहरणार्थ पाणी हा विषय जर दिला आहे, तर पाणी विषयासंदर्भात 1 मिनिटं बोलायला सांगा. म्हणजे आपण पाहतोय की मुलांनी चर्चा करणं, मुलांनी संवाद सांगणं, मुलांनी कॉन्फिडन्सली त्या ठिकाणी आपली आत्माभिव्यक्ती करणं, एखाद्या विषयावर ठामपणे आत्मविश्वासपूर्वक बोलणं, चर्चा करणं, आपलं मत मांडणं, एखाद्या संदर्भामध्ये विश्लेषण करणं, एखाद्या चित्राच्या माध्यमातून निरीक्षणाच्या माध्यमातून वर्णन करणं आणि त्या ठिकाणी निष्कर्ष काढणं, हे विविध प्रकारच्या बाबी आपल्या अध्ययन निष्पत्ती आणि विविध क्षमतांच्या संदर्भात त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. मला असं वाटतं की शिक्षक, आमचे परीक्षा यंत्रणेतील अधिकारी व विद्यार्थ्यासोबत संवादाच्या माध्यमातून, अशा पूरक, अशा आल्हाददायक संवादाच्या माध्यमातून आम्ही जर विद्यार्थ्यासोबत गेलो तर नक्कीच मुलांना आणि शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचीही दखल घेतली जात आहे. चांगल्याचं कौतुक, ज्या ठिकाणी सुधारणा बाब आहे त्या ठिकाणी आवश्यक असं मार्गदर्शन आपल्या सर्व प्रेक्षक यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल. मला असं वाटतं हा अभियान म्हणजे कोणावर त्या ठिकाणी प्रेशर करण्यासाठी नाही आहे, मुळामध्ये सर्वांनी मिळून आपण, मला असं वाटतं, परभणी जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर परीक्षा येथील सर्व अधिकारी बंधू आणि भगिनी, आपण एकत्र येऊया आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विद्यार्थी गुणवत्ता विकासाला आपण सहजपूरक असं योगदान देऊया. तिसरा मुद्दा महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे, तर आपल्या विद्यार्थ्यांना शाळेची गणवेशाची काही उपलब्धता त्या ठिकाणी असणं. आता सन 2000 शाळा सुरू झालेल्या आहेत, तर त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. सर्व शाळांना सन 2024-25 मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत का, तर त्याची सुद्धा नोंद. त्याचबरोबर चौथा मुद्दा आहे की प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आपण जे काही शालेय पोषण आहार आहे, तर त्याचा नेमका दर्जा काय आहे, त्याची उपलब्धता आहे का, सर्वात पहिली त्यानुसार आपण एकंदरीत
त्याचा नेमका दर्जा काय आहे, तर तो चांगल्या चांगल्या पद्धतीनं आपण मुलांचं शालेय पोषण आहार त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर परसबाग विकसित स्थिती, कारण शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा दिनांकनिहाय विविध प्रकारचं मेनू कार्ड असतं आणि त्या मेनू कार्डनुसार आमच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातोय का, त्या कसा दिला जातोय, त्याचा दर्जा नेमका काय, तर प्रत्यक्ष चव घेऊन आमचे अधिकारी पाहू शकतात आणि त्यामुळं एकंदरीत सर्व आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला आहार त्या ठिकाणी मिळावं, त्यासाठी आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मित्र हो, आपली शाळा म्हटलं की एक आनंदी वातावरण आपल्याला समोर असणं अपेक्षित आहे आणि हे आनंदीपूर्ण वातावरण आपण परसबागेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. विविध प्रकारचे वृक्ष, विविध प्रकारची झाडं आणि यांच्या मार्फत आपण आल्हाददायक विद्यार्थ्यांना आनंद वाटेल, विद्यार्थ्यांना हिरवगार परिसर, विविध प्रकारची औषधी प्रकारच्या वनस्पती परिसरामध्ये परिसरामध्ये आपण लावू शकतो. शाळेच्या परिसरामध्ये आपल्याला प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती जो काही पोषण आहार आपण देतो, तर त्यासाठी लागणाऱ्या फळभाज्या ही आपल्या त्या परसबागेमध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे जर आपण त्याचं जर लावलं तर आपल्याला जरा टमॅटो असतील, कोथिंबीर असतील, त्यानंतर पालक भाजी असतील, आपण जर लावली तर मुलांना पौष्टिक अशी पालेभाज्यासुद्धा आपल्याला परिसबागेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतील. मित्र हो, मला सांगायला आनंद वाटतो की एका वाशिममधील अटल बिहारी वाजपेयी या शाळेला जेव्हा आम्ही भेट दिली, जिल्हा परिषदची शाळा आहे, 23 एकरचा परिसर आहे, फक्त गोटे शाळेमध्ये आहेत, परंतु शिक्षकांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खडकाळ राण्यामध्ये सुद्धा सफरचंदाची झाडे लावली, त्या ठिकाणी पालक आहे किंवा विविध प्रकारच्या फळभाज्या याचं उत्पादन सुद्धा निघालं आणि शालेय पोषण आहारामध्ये उत्तम असे पौष्टिक असं बिना खताचं सेंद्रिय पद्धतीनं हे केलेली आमची भाज्या ह्या त्या ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये त्या ठिकाणी वापरल्या जातात. मला असं वाटतं आपल्याही शाळेमध्ये अशा प्रकारची स्थिती आपण नक्कीच तयार करू शकतो आणि मला असं वाटतं ही संधी, हे अभियान म्हणजे आपल्यासाठी एक संधी आहे. स्वयंपाकगृह आपल्याकडे उपलब्ध आहे का, याची सुद्धा माहिती परीक्षा यंत्रणेला आपल्या मार्फत त्या ठिकाणी मिळू शकते. पाचवा मुद्दा आहे की स्काउट गाईडचं प्रशिक्षण तासांचं आयोजन. मित्र हो, सध्या आपण स्काउट गाईडचं एक रजिस्ट्रेशन करत आहोत. मला असं वाटतं की सर्व शाळांना विनंती आहे की आपल्या मुलांना एक स्वयंशिस्त आणि वीर जी पथकं आहेत, वीर असेल, वीरबाला असेल, स्काउट गाईडच्या संदर्भामध्ये सुद्धा आमच्या मुलांची वीरता, आमच्या मुलांचं धाडस, आमच्या मुलामध्ये शिस्त निर्माण व्हावी, आमच्या मुलांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी एकमेकासोबत कॉन्फिडेंटली त्या ठिकाणी संवाद साधण्याचं, विविध कृती करण्याचं जे काही धाडस आहे, हे स्काउट गाईडच्या माध्यमातून स्वच्छता असेल, विविध विषयासंदर्भात मला असं वाटतं की आपण रजिस्ट्रेशन करावं आणि त्या माध्यमातून आपली प्रत्येक शाळेमध्ये अशी पथकं तयार करावी, विद्यार्थ्यांची पथकं तयार करावी, स्काउट गाईडची पथकं तयार करावी, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वीर पथक आणि मुलींसाठी वीरबाला पथक अशी जी काही पथकं आहेत, या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे धडे आणि विविध प्रकारच्या शालेय स्तरावर आपल्याला विद्यार्थ्यांना एक कार्य करण्याची संधी मिळू शकेल. मित्र हो, सवा मुद्दा माहिती की विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावणीची स्थिती. आपण पाहतोय की राज्य शासनाच्या बरोबर विविध प्रकारच्या NGOज असतील किंवा काही संस्था असतील, ते त्या ठिकाणी EMO करतात आणि एकंदरीत त्यांच्यासोबत संलग्न होतात आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासासाठी त्या ठिकाणी मदतही करतात. मित्र हो, आपल्यासोबतही आपल्या शाळे स्तरावर सुद्धा आपण विविध NGO सोबत संपर्क करू शकतो. त्यांच्याकडून आपल्या शाळेसाठी आवश्यक असलेला जो निधी आहे त्यांची मदतही आपल्या शाळेच्या संदर्भात आपण घेऊ शकतो किंवा शासनासोबत जे काही ते संलग्न आहेत अशा संस्था, त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी असतील तेही आपल्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं आपण राबवू शकतो. सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे की आमच्या किती शाळेमध्ये वर्गखोल्यांची उपलब्धता आहे, त्याची नेमकी स्थिती नेमकी काय आहे, ही आपल्याला शासनाला या एकंदरीत अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळू शकेल. म्हणजे वर्गखोल्या किती वर्ग आहेत आणि त्या ठिकाणी वर्गाच्या अनुषंगाने वर्गखोल्यांची स्थिती चांगली आहे की नाही, त्या ठिकाणी स्वच्छतागृह बाकीच्या पण गोष्टी आहेत, मग त्याची उपलब्धता आहे का नाही, त्या कशा आहे, कोणत्या स्थितीत आहेत, याची एकंदरीत पडताळणी आणि एकंदरीत त्याची आवश्यकता असेल तर जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी विविध स्तराच्या माध्यमातून, ज्या विश्लेषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्याला ती माहिती समजू शकेल.
मित्र हो, आपल्या शाळेमध्ये स्वच्छतागृह असतं. ते स्वच्छतागृह उपलब्ध आहे का? ते स्वच्छतागृहाची स्थिती नेमकी काय आहे? ते दुरुस्त आहे, नादुरुस्त आहे, दरवाजा तुटलेला आहे, अशा काही विविध प्रकारच्या अडचणी असू शकतात. तेही आमच्या अधिकारी मित्रांना त्या ठिकाणी कळू शकेल आणि त्या माध्यमातून आपणही शाळांना विविध प्रकारची मदत विविध निधीच्या मार्फत शासनाकडे ती जर पूरक आपण वस्तुस्थिती जर कळवली, तर विविध प्रकारची शासनाचे जे काही योजना असतील, तर त्या योजनेच्या माध्यमातून आपण आपण ज्या काही शाळांना गरजा असतील, तर त्या गरजानुसार त्यांच्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपण तालुका स्तरावर, केंद्र स्तरावर, शाळा स्तरावर आणि जिल्हा स्तरावर त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. मित्र, 9वा मुद्दा स्वच्छता मॉनिटर. आपण गेल्या वर्षी पाहिला आहे की स्वच्छता मॉनिटरच्या माध्यमातून सर्व शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना आपण स्वच्छतेचे धडे या ठिकाणी मॉनिटरच्या माध्यमातून आपण दिले होते आणि विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये विविध प्रकारची जाणीव जागृती या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी करण्यात आली होती. याही वर्षी या उपक्रमांची अंमलबजावणी राज्य शासनाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्याचीही अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी करावी हे अभिप्रेत आहे. मित्र हो, 10वा मुद्दा महत्त्वाचा आहे की अध्ययन अध्यापनाची साहित्याची उपलब्धता आणि ई अध्ययन. आपल्या शाळेमध्ये आपलं अध्ययन, आपली वर्ग प्रक्रिया अध्ययन निष्पत्तीनुसार करतोय, मुलामध्ये विविध प्रकारच्या क्षमता विकसित करतोय, कौशल्य विकसित करतोय. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, आपल्या विद्यार्थी आनंददायी प्रक्रिया त्या ठिकाणी होण्यासाठी मुलांनाही शिक्षका व्यतिरिक्त आणखी विविध प्रकारचे अध्ययन अनुभव हे साहित्याच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. जर साहित्य असेल तर अध्ययन आणि अध्यापनाला एक विशिष्ट अशी चालना मिळते, विशिष्ट प्रकारची गती मिळते आणि त्यामध्ये समृद्धता सुद्धा साहित्याच्या माध्यमातून मिळते. आपल्याकडे बऱ्याच शाळेमध्ये टी व्ही आहे, त्याच्यानंतर LCD प्रोजेक्टर्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत आणि त्याचबरोबर मोबाईल्स आहेत, प्रत्येक टी व्ही आहे, यूट्यूब आहे, विविध प्रकारची शैक्षणिक चॅनल्स आहेत. तर यांच्या मार्फत विविध प्रकारचं गुगलवर तो आपण सर्च केलं, विविध प्रकारचे तज्ज्ञांचे व्याख्याने, तज्ज्ञांच्या बाबी आम्ही विविध प्रकारच्या ज्ञानकोश आम्ही विद्यार्थ्यांना या ई लर्निंग साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि यासाठी आमच्या शाळेमध्ये ई साहित्य आहे का, ह्या जर गोष्टी असतील, LCD प्रोजेक्टर असेल किंवा डिजिटल बोर्ड्स त्या ठिकाणी असतील किंवा विविध तक्ते असतील, शैक्षणिक साहित्य असेल, अध्ययन अनुभवासाठी विविध प्रकारचे पुस्तकं असतील, अध्ययन करण्यासाठीचे ग्रंथालय असेल, तर सर्वांची जे काही साहित्य मुलाला लिखित असेल, तर त्या ठिकाणी त्याचबरोबर डिजिटल साहित्य उपलब्ध असेल, तर त्यांचा माध्यम आमच्या वर्ग प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. शाळेमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का? शासनाच्या वतीनं काही शाळांमध्ये त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा त्या ठिकाणी आता उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाहीतर आमच्या शिक्षकाकडे पण आहे, परंतु नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सुद्धा आमच्या अधिकारी महोदयांना त्या ठिकाणी कळणं हे अपेक्षित आहे. यासाठी हा मुद्दा त्या ठिकाणी आवर्जून शासनाच्या वतीनं त्यामध्ये ठेवलेला असेल. 12वा मुद्दा महत्त्वाचा आहे की दप्तरांचं ओझं कमी करण्यासाठी उपाययोजना. मित्र हो, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये विविध शाळा आता आनंदी शनिवार हा कार्यक्रम त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहे आणि आठवड्यातून एक दिवस हा दप्तराचं ओझं त्या ठिकाणी मुलांचं कमी व्हावं आणि एक दिवस दप्तर विना हे सुद्धा उपक्रम काही शाळांमध्ये त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. म्हणजे आपण दररोज दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शाळांनी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे 1 डे दप्तर विना हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर मुलांचे आता आपण पाहिलो आहे की मुलांचा जो अभ्यासक्रम आहे, पाठ्यपुस्तकं आहेत, तर ती आता एकात्मिक आपण पाठ्यपुस्तकं केली आहे. त्याचे 4-4 भाग केले आहेत. सर्व पुस्तकं आता घेऊन यायची गरज नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला वह्या पण आणायची गरज नाही, कारण प्रत्येक पुस्तकाच्या पाठीमागे त्या ठिकाणी काही आपण पेजेस, वह्यांची पेजेसही त्या ठिकाणी जोडलेली आहेत. तसं दप्तराचं ओझं राज्य शासनाच्या वतीनेही कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, सुंदर असा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु त्या व्यतिरिक्तही आम्ही शाळांच्या वतीनं आम्ही जो होमवर्क दिला जातो, तर त्याचंही योग्य असं नियोजन आम्ही जर केलं, तरच नक्कीच आमच्या मुलांचं दप्तरांचं ओझं त्या ठिकाणी कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते. 13वा मुद्दा महत्त्वाचा आहे की पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी वापर, उपयोग. की आमच्याकडे जी काही पाठ्यपुस्तके दिली ती आता एकात्मिक पाठ्यपुस्तक आहे
2-2, 3-3 विषयाचा आम्ही क्लब त्या ठिकाणी एका पाठ्यपुस्तकामध्ये केलेले भाग केलेले आहेत. तसं पहिला भाग असेल, दुसरा भाग असेल, तिसरा, चौथा असेल. मग या पुस्तकासोबतच मुलांना वह्यांची वेगळी व्यवस्था करायची गरज नाही. तर त्या पाठ्यपुस्तकामधील एक पाठ झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 पेजेस, 2 पेजेस एक महत्त्वाच्या नोंदी करण्यासाठी कोरे पेजेस त्या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. मग हे पेजेस, तो जो काही पाठ झाल्यानंतर त्या पाठातील महत्त्वाच्या ज्या काही नोंदी आहेत, तर काही संकल्पना असतील, काही कठीण संकल्पना असतील, काही कठीण शब्द असतील, काही मुलाला त्या ठिकाणी लिहायचं असेल, काही व्याकरणाचा भाग असू शकते, किंवा एखादी मुलाला शंका आली तर ती शंका लिहून ठेवावी, एखादी अडचण लिहून ठेवावी, आणि नंतर तासिका झाल्यानंतर किंवा तासिकेमध्ये सरांना ती विचारावी. काही प्रश्न उत्तरं त्यांना लिहायचे असतील, काही प्रश्न असतील, काही उत्तरं असतील, ज्या विविध विद्यार्थ्याला आवश्यक वाटणाऱ्या, त्याला त्याच्या पाठ्यघटकासंदर्भामध्ये महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबी त्यांची नोंद करण्यासाठी आपल्याला कोरी पानं दिली आहेत. माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना विनंती आहे की जी काही कोरी पेज दिलेली आहेत, तर ती कोरी पेजेस ते विद्यार्थ्यांनी त्याचा अधिक वापर करावा. त्यांना आवश्यक वाटणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी या माध्यमातून त्यांनी कराव्यात, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. 14वा मुद्दा, विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे. मित्र हो, आता विविध प्रकारच्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी घेतली जात आहे. शाळेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थिती राहत आहे. त्याचबरोबर प्रत्येक आमच्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आधार नोंदणी त्या ठिकाणी करण्यात येत आहे. मग किती शाळांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नेमकी कशी आहे, त्याचबरोबर आधार नोंदणी केली आहे की नाही, याची वस्तुस्थिती आपल्याला या अभियानाच्या माध्यमातून कळू शकेल. 15वा मुद्दा महत्त्वाचा आहे, आनंदी शनिवार या कार्यक्रमाची अंमलबजावणी. मित्र हो, राज्य शासनाच्या वतीनं एक महत्त्वाचं पाऊल, आमचं शिक्षण हे आनंदी व्हावं, प्रत्येक मुलाला आनंदी कृतीच्या माध्यमातून शिक्षण त्या ठिकाणी मिळावं, यासाठी दर शनिवारी आपण दप्तरविना शनिवार आपण साजरा करत आहोत. आणि मुलांच्या आवडीनुसार मुलांना विविध प्रकारचे छंद, आणि आपण म्हणतो आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यामध्ये बोधात्मक क्षमतांचा विकास असेल, भावात्मक क्षमतांचा विकास असेल, किंवा त्या ठिकाणी कारकौशल्यांचा विकास असेल, या सर्व बाबींचा जर आम्हाला सर्वांगीण विद्यार्थ्याचा विकास करायचा असेल, तर आम्हाला मुलांनी संगीत शिकलं पाहिजे, मुलांचा त्या ठिकाणी मुलांनी वाचनही केलं पाहिजे, त्या ठिकाणी मुलांनी विज्ञानही शिकलं पाहिजे, मुलांनी चित्रकलेचाही त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे, मुलांचा शारीरिकही विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे पूरक असे विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, म्हणजे उदाहरणार्थ पाहिलं असेल तर योगासनापासून, शारीरिक त्या ठिकाणी उपक्रमापासून, तर ते बोधात्मक, त्याचबरोबर विविध प्रकारचे शाब्दिक खेळ, त्यानंतर कृतीयुक्त खेळ, विविध कृतीयुक्त कार्यक्रम, कृतीयुक्त उपक्रम या माध्यमातून आमच्या मुलांचं शिकणं हे अधिक आनंदी कशा पद्धतीने होऊ शकेल, यासाठी आपण आनंदी शनिवार या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मित्र हो, 16 नंबरचा आहे शाळांची वेळ ठरवण्याबाबतची सद्यस्थिती. मित्र हो, आपली जिल्हा परिषद शाळा असेल किंवा संस्थेची शाळा असेल, तर या संदर्भामध्ये सुद्धा आपली शाळांची काही विनंती आहे का, शाळांची काही मागणी आहे का, शाळांचा सुद्धा वेळ ठरवण्याबाबतची नेमकी स्थिती कशी आहे, या संदर्भात सुद्धा आपला अभिप्राय शाळांचा या माध्यमातून त्या ठिकाणी मिळू शकतो. या महत्त्वाच्या बाबी या शाळा भेटीच्या दरम्यान आपले अधिकारी महोदय त्या ठिकाणी पाहिले जाणार आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या भागाअंतर्गत एक महत्त्वाचे आपण पाहिले की कार्यालयाकडे विविध शिक्षण विभाग असेल, किंवा विविध तालुकास्तरीय, केंद्रस्तरीय, किंवा जिल्हास्तरीय, किंवा राज्यस्तरीय विविध प्रकारची कार्यालये त्या ठिकाणी आपल्या आहेत, आणि विद्यार्थ्याच्या अनुषंगाने विविध प्रकरणं आपल्या कार्यालयामध्ये येत असतात. शिक्षकासंदर्भात असतील, कर्मचाऱ्यासंदर्भात असतील, विद्यार्थ्यासंदर्भात असतील, पालकांच्या काही हे असतील, तर सर्व प्रकरणं अर्ज त्यावर प्रलंबित जे काही प्रकरणं असतील, तर ते या महिन्यामध्ये सर्व कार्यालयांनी विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी ती प्रकरणं सोडवावीत, किंवा त्या प्रकरण निकाली काढावीत, ही या ठिकाणी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. मित्र हो, हा कार्यक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकास, खऱ्या अर्थानं विद्यार्थी गुणवत्तासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. मला असं वाटतं हा शासनाचा एक स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे, आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व एकत्र येऊया, आणि सर्वांच्या सक्रिय सहभागाच्या माध्यमातून या कार्यक्रम आपण यशस्वी करूया, अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू.